खेडमधील व्यापारी अद्याप सावरलेले नाहीयेत। दुकानांमध्ये चिखल पसरला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। दुकानदारही दुकानातील साफसफाईमध्ये गुंतलेले आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। जगबुडी नदीला आलेल्या महापुरामध्ये खेडची बाजारपेठ पाण्याखाली होती। 36 तास या ठिकाणी 8 ते 10 फूट पाणी होतं। आपण आता खेडच्या बाजारपेठेमध्ये आहोत आणि पूर ओसरून 8 दिवस या ठिकाणी झालेले आहेत। माझ्या पाठीमागे बघू शकतो की अजूनही संपूर्ण दुकानामध्ये जो चिखल आणि गाळ आहे, आपण बघतोय की ह्याचं संपूर्ण नुकसान जे झालेलं आहे या व्यापाऱ्यांचं ते अजूनही न भरण्यासारखं आहे। आपण बाजूला जवळ जाऊन बघितलं तर पूर्ण चिखल जो आहे हा गाळामध्ये आहे। छोटेसे व्यापारी आहेत या ठिकाणचे आणि आपण त्यांना विचारूया। सर, गाळ ओसरून पूर ओसरून 7 दिवस झालेले आहेत अजून? हो सर, इन्शुरन्स कंपनीने सांगितले होते पोझिशन जैसे ते ठेवा। त्यांचे सर्वेवर काल आल्यानंतर सर्वे झाल्यानंतर आता मी साफसफाईला सुरुवात केली आहे सर। अच्छा, पूर्ण लॉस झाला आहे, जवळजवळ 25 ते 30 लाख रुपयाचं नुकसान झालं सर। आता इन्शुरन्स कंपनीला सरकारने दबाव टाकून पैसे तातडीने द्यावेत हीच विनंती आहे सर। ओके, अजून किती दिवस लागतील हे सगळं साफसफाई करायला तुम्हाला? हे सर आता हे खूप जवळजवळ महिना जाईल सर आता हे साफसफाई करायला, सगळं सेटअप करायला। आपल्यासोबत आणखी काही पैसे हवेत सर। पहिले मुळात त्याआधी पूर्ण दुकान उभं करायला पैसे नाही आहेत। तातडीची मदत इन्शुरन्स कंपनीकडून मिळायला हवी आहे आणि पूर्ण क्लेम मिळावा। मंत्री आले होते, त्यांनी सगळ्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आश्वासन दिलं आहे, त्यांनी आता पाठपुरावा करावा इन्शुरन्स कंपनीकडे सर। आणि आपल्यासोबत आणखी काही इथले व्यापारी आहेत, आपण बघतोय। दारिया साहेब, मला सांगा, पूर ओसरून 8 दिवस झाले, तर परिस्थिती बघतोय या ठिकाणची काय आहे, काय सांगाल? साधारणतः गेल्या बुधवारी पूर आला, जवळजवळ 8 दिवस होऊन गेले असं म्हणायला हरकत नाही। तरीसुद्धा बाजाराची पूर्ववत परिस्थिती होत नाही आहे। प्रशासनाचा कुठलाही आता तसं विचार केला तर कुठल्याही प्रकारचा आधार द्यायला तयार नाही आहे। आणि आज आमची एवढी इच्छा आहे की जे छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांना ज्यांचे विमे आहेत त्यांना विमा कंपनी सहकार्य करावं। सरकारने अगदी दिलखुलास सहकार्य करायला काही हरकत नाही आहे। आज पूर्ण बाजारपेठ बुडालेली आहे आणि त्यांना लवकरात लवकर कसं उभं करता येईल त्यासाठी सरकारने प्रयत्न करावे। लवकरात लवकर त्यांना कसं उभं करता येईल ह्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। आपण माझ्या या बाजूला बघितलं तर इथे सुद्धा जी दुकानं आहेत त्या दुकानामध्ये पूर्ण कपडे जे आहेत हे या ठिकाणी खराब झालेले आहेत। आपण बघतोय की दुकानात आता व्यापाऱ्यांची लगबग चालू आहे। पूर ओसरून 8 दिवस झाले। आता आपण खेडच्या बाजारपेठेत जिकडं तिकडं बघावं त्या सर्व ठिकाणी या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे हे पाहायला मिळते। या बाजूला देखील भिजलेल्या कपड्यांचा थर या ठिकाणी आपल्याला लागलेला दिसतोय। एकंदरीतच बघितलं आपण तर पूर ओसरून 8 दिवस झाले तरी देखील व्यापारी ह्या दुःखातनं सावरलेले नाहीत। अजूनही अनेक दुकानं हे गाळाखाली आहेत। अनेक भिजलेले व्यापाऱ्यांचा माल हा अजूनही रस्त्यावर आहे आणि एकंदरीतच बघितलं तर सर्वांना आता तातडीच्या मदतीची गरज आहे असल्याचं ते सांगतात। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। आणि याच सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर देखील बघू शकता आणि त्यासाठी आमच्या youtube.com/news18lokmatला सबस्क्राईब करा, लाईक करा।